नमस्कार। आज आपण या ठिकाणी जे उभे आहोत ते आपण पाहतो की जीवन जगताना आपण ज्या आनंदात जीवन जगतो आणि जीवनाची एक दुःखकारक शेवट होत असतो, परंतु जरी तो दुःखकारक शेवट झालेला असताना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर जे काही त्या दुःखामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांना एक कुठेतरी सुखद धक्का मिळावा त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण ही स्मशानभूमी एक चांगल्या पद्धतीने केलेली आहे। मूर्त आत्म्यास शांती लाभवण्यासाठी या ठिकाणी कीर्तन होतं आणि त्या कीर्तन होण्यासाठी तुकाराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी आपण बनवलेली आहे। तुकाराम महाराजांच्या मूर्तीच्या खाली एक कट्टा बनवलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी कीर्तनकार बसतात, सगळे लोक कीर्तन ऐकत असतात। एक गार्डनमध्ये ज्या प्रकारे पॅगोटा बनवलेला असतो त्याच उत्तम प्रकारचा पॅगोटा बनवलेला आहे की नागरिकांना या ठिकाणी बसण्याची सोय व्हावी म्हणून। आपण पौड रोडनं आतमध्ये येताना पाहिलं की बाबा त्या ठिकाणी कमान आहे, त्या ठिकाणी सुंदर अशी तुकाराम महाराजांची मूर्ती आपण केलेली आहे आणि या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दहाव्याचं वेटिंग शेड या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे, जेणेकरून शेवटचा प्रवास हा प्रत्येक व्यक्तीचा एक चांगल्या प्रकारचा जावा या मागचा आमचा उद्देश आहे। धन्यवाद।